शिंदखेडा येथे आदिवासी समाजावर अन्याय विरोधात न्याय मागणीसाठी निषेध मोर्चा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन। शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी विविध प्रकारांनी अन्याय अत्याचार व विविध मागण्यासाठी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात आंदोलन स्वरूपात निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर मुख्य रस्त्यावरून शेकडोच्या संख्येने काढण्यात आला। त्यानंतर तहसीलदार अनिल गवांदे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले। चिमठाणे पेट्रोल पंपावर आदिवासी कर्मचारीला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून कठोर शासन करावे। वेरदेल येथील पीडित मुलीची हत्या करून 13 महिने उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही। महाराष्ट्र शासनाने आदिवासीचा विकास निधी 4000 कोटी इतरत्र वळवून समाजावर अन्याय केला आहे। शिंदखेडा शहरातील गट नं 1215 व 2 आणि 362 आदिवासी समाजासाठी नियमाकुल करण्यात यावा। नरडाणा येथील नदी काठावरील अतिक्रमण काढून परिसराचे सुशोभीकरण करावे। रंजाणे येथे आदिवासी समाजाच्या स्मशानात अतिक्रमण केले असून ते काढण्यात यावे। शिंदखेडा शहरातील घनकचरा गोळा करून आदिवासी वस्तीत जाळला जातो तो बंद। सेवा फाउंडेशनचा ठेका नगरपंचायतने रद्द करावा। अशा विविध समस्या व अत्याचाराला कंटाळून तालुक्यातील आदिवासी समाजाला न्याय मागणीसाठी निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला। मोर्चाने शहर दणाणले होते। भिल समाज विकास मंचचे दीपक अहिरे सह अशोक सोनवणे, राजेश मालसे, सुनील सोनवणे, बापू ठाकरे, अर्जुन सोनवणे, कालू मोरे, ज्ञानभाऊ सोनवणे, बळीराम निकम, राज सोनवणे, अनिता चव्हाण, सरला भिल, नंदिनी भिल, शोभा भिल यासह शेकडो आदिवासी समाज सहभागी झाला होता। मोर्चास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, ठाकरे गट, विक्की खाटीक सह अनेक पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला। आत्मदहनाचा इशारा। 7 दिवसात चिमठाणे व विरदेल येथील आरोपी अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे सह सर्व पदाधिकारी आत्मदहन करू असा इशारा यावेळी शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांच्या समोर देण्यात आला। आलेलं ते आदिवासींपर्यंत योजना पोहोचवायला सक्षम नाही। उलट आमच्या आदिवासी बांधवांच्या जो निधी आहे 4000 कोटी तो इतरत्र वळवला। तर असा अत्याचार असा अन्याय होतोय। आणि दीपक दादा आम्ही निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की यांना मतदान करू नका, हे नालायक आहेत, हे आपल्या विचारांचे नाही आहेत, यांना आपली कदर नाही, गरिबांची कदर नाहीये। तुम्ही अधिवेशन बघताय त्या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न नाही, दलितांचे नाही, गरिबांचे नाही, शेतमजुरांचे नाही, शेतकऱ्यांचे नाही, प्रश्न काय चालू आहेत। हा असं बोलला तो तसं बोलला, याच्या पलीकडे अधिवेशनामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही। मग गरिबाचं कल्याण कसं होईल? म्हणून आपण पण जागृत झाले पाहिजे। आणि आदिवासी समाज काय एवढाच नाही मित्रांनो, मोठा आदिवासी समाज दिसतोय शिंदखेडा तालुक्यामध्ये। जर भिल समाज म्हटलं तर 45,000 मतदान आहे, 55,000 लोकसंख्या आहे, मोठा समाज आहे। दलित समाज या ठिकाणी 30,000 लोकसंख्या आहे, 22,000 मतदान आहे। कोळी समाज या ठिकाणी 40-45,000 लोकसंख्या आहे, 28,000 मतदान आहे। असा अटक करा, परंतु उपन बिल याला गुरुताला मत दिला जावा हक्काना बोक्याला का बिलचा मारा, कोईसला मारा, महाराजला मारा, याला गुरुताला मोकाला दिलेला त्याला माणसं मोकार सुटी जायचं। आदिवासी अन्याय करायला तो अन्याय मिटला पाहिजे। नेता आम्ही 7 दिवसात जर आरोपी अटक झाले नाही, अधीक्षक कार्यालयावर, पोलीस अधीक्षक कार्यालयावर मी स्वतः आत्मदहन करणार आहे 7 दिवसाच्या आत। जर या आरोपींना अटक झाली नाही आणि विरदेलचा आरोपी डिक्लेअर झाला नाही तर आम्ही सर्व महिला पुरुष पोलीस अधीक्षक कार्यालय धुळ्यावर येणारा 6-7 दिवसावर आत्मदहन करणार आहोत। मी काय जास्त बोलणार नाही, ऊन आहे।